जाऊयात बादच्या दिशेने जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर बनली ती एक ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना तिथे एक विकेट देखील गेलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. अनिलचं षटक मैदानात आपण पाहतोय. चिखले टीम या वर्षीच्या सीझनमध्ये खूप कमी स्पर्धा खेळताना आपण त्यांना देखील पाहिलं टीम चिखलेला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. राकेश हा मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर एक असताना मात्र एक विकेट देखील गेली आहे. राकेश आलाय नवीन बॅटर त्या विपक्षात अनिल. पुढचा बॉल आल्या आल्या राकेशने प्रहार करण्याचा प्रयत्न. संकेत येतोय बॉल खाली. कॅच कॅरी केली आहे आणि चिखलेकरांचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संकेत पाटील टिपलाय झेल. विकेट गेली आहे. बॅटर राकेशचा संपवलाय खेळ. या ओव्हरमधनं ही सलग दुसरी विकेट ते अनिलने घेतली आहे बॅटर बाद. ओव्हरला इथे आलाय समीरच्या बॅटमधनं चौकार 4. जाऊयात पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथे पॅडलाईन वरचा बॉल होता जो अतिरिक्त बाहेर ऑफिशियल पंच दर्शवतात वाईट. पुढचा बॉल इथे बॉलचा पाठलाग होतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय. सी मारे का पार. येतोय चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर डबल फिगर 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अनिलने जरी विकेट घेतल्या असल्या ना तरी समीर मात्र त्याच्यावर प्रहार करतोय. हे तितकंच खरं आहे. मात्र 2 चौकार आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. आता इथे या ओव्हर मधला हा तिसरा चौकार तो ठोकतोय समीर आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वेग पकडती जाऊन पोहोचेल 14. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14 धावा स्कोर कार्डवर बनल्या. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. टीम चिखले
आणि त्या विपक्षात टीम कोणी 11 या दोन टीममधली ही मॅच आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14 बनल्यात. ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात केली जाईल. चला थोडी घाई करायची टीम चिखले. अगदी आज एका नवीन जर्सीमध्ये टीम चिखले संघ तो इथपर्यंत पोहोचलाय. आदरणीय व्यक्तिमत्व अजय जाधव यांच्या माध्यमातून ती जर्सी ती टीम चिखले संघाला स्पॉन्सर केली आहे. सरपंच आहेत चिखले गावचे अजय जाधव आणि इन ॲक्शन ते देखील खेळताना आपण त्यांना पाहतोय अजय यांना. तत्पूर्वी इथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पहिल्या अखेरीस 14 बनल्यात. ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात केली जाईल. गोलंदाजी करण्याकरता या दुसऱ्या षटकातनं आकाश त्याला पाचारण केलंय. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे इथे क्षेत्ररक्षक प्रतीक होता यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं त्याच्याकडनं जशी चुकी झाली. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू हे दोघेही बॉलचा पाठलाग करत होते मात्र तिथपर्यंत पोहोचले नाहीयेत. आणि वाईट प्लस टोटल 4 चौकार म्हणजे टोटल 5 आल्या. पहिलाच बॉल तो अतिरिक्त बाहेर हाताळला गेला. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात ती मैदानात चालू आहे. समोर एक विस्फोटक बॅटर महेश उभा आहे. या अगोदर वाईट पुन्हा एकदा वाईट चेक करायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं महेश करता ते अतिरिक्त बाहेर होता आणि पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग होतोय. गोलंदाज चेंज केला पण कामगिरी तीच होती या मैदानातनं. वाईट ते सातत्यानं येत आहेत आणि आणखीन एक वाईट प्लस टोटल 4 म्हणजे 5 आल्यात. आकाशनं 2 बॉल वाईट टाकले. इथे जसा प्रथमेशला बोलवलं प्रथमेशनेही तेच काम केलंय. महेश आहे समोर बॅटिंग करण्याकरता. त्या विपक्षात पुढचा चेंडू इथे जोरकस खेळलाय मात्र कॉर्नर मधनं जो संकेत पुढे सरसावलाय. सिंगल अर्जित केली जाते. एकच धाव इथे अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने एक चांगला बॉल तो आता हाताळला गेला आणि ज्यावरनं सिंगल येत धावसंख्याची 26 या धावसंख्येवर असताना 2 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात त्या टीम कोणी 11 संघाच्या. मॅचच्या दिशेनं तिथे समीर आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता.
चांगला बॉल अगदी त्यावर सिंगल अर्जित होतीये, मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण होतीये चुकी. अजयकडनं ही चुकी अपेक्षित नाहीये. एकदा का तुमच्या विपरीत घडायला लागलं ना की बऱ्याचशा गोष्टी त्या तुमच्या विपरीत घडतात. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल गेलाय. चौकार 4. ते पिचच्या मध्यावर टाकला, अतिरिक्त बाहेर पुन्हा एकदा, मात्र इथे वाईट बॉल. प्रथमेश त्याच्याकडनं आतापर्यंत 2 बॉल ते अतिरिक्त हाताळले गेलेत, वाईट टाकले गेलेत. 1 बाउन्स ही नोटिफिकेशन देखील दिली आहे गोलंदाजाला. 31-31 धावा स्कोर कार्डवर बनल्या. टीम थोडासा प्रॅक्टिसचा अभाव तो या गोलंदाजावर दिसून येतोय. पुढचा चेंडू आता चांगला बॉल तो हाताळला जातोय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ऋतिक गायकवाड कोणेगावचं व्यक्तिमत्व आहे. ऋतिक गायकवाड यांच्या माध्यमातून कोणेच्या आज ज्या काही 3 टीम खेळणार आहेत त्यांच्यात कोणीही जर षटकार हॅट्रिक मारली तर त्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे वाईट बॉल. पुन्हा एकदा प्रथमेशची लाईन लेंथ ती बिघडतीये आणि वाईट तो इथे घोषित केलाय. ऑफिशियल पंच निकेत मिसाळ दर्शवतायत वाईट बॉल. बोनस स्वरूपानं धावा दिल्या जात आहेत कोणी टीमला त्या सातत्यानं. पुढचा बॉल समीर करता. ते एकच धाव वेगानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला कोणी नव्हता, मात्र थोडा उशिरानं आला. तत्पूर्वी एकच ची एक्स्ट्रा कुठेही धाव घेतली जाणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या वधारतीये, पुढे जातीये. 33. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मॅच आपण पाहतोय टीम चिखले आणि त्या विपक्षात कोणी 11. मॅच क्रमांक 3 ती सध्या मैदानात चालू आहे. या 2 टीम मधलं हे रणयुद्ध. शिवकृपा मित्रमंडळ गातेस वडिकिपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणीपाडा जिल्हा प्रमुख चषक आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ची ऑर्गनाइज केली आहे. अगदी वाईट बॉल. निकेत मिसाळ पुन्हा एकदा दर्शवतायत वाईट. या ओव्हरमधनं 4 बॉल ते आतापर्यंत वाईट टाकलेत गोलंदाजानं. म्हणजे थोडी खराब गोलंदाजी ती सातत्यानं होती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 34 धावा स्कोर कार्डवर बनल्यात आणि महेश आहे स्ट्रायकर एंडवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा 1 बॉल वाईट तो टाकला जातोय. इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. इथे चेक केलं जाईल थर्ड अंपायर पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर पंच यांच्या माध्यमातून डिसिजन आलाय बॉल वाईट. आणि जो फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे जो एक रिव्ह्यू होता तो देखील समाप्त झालाय. याची नोंद असू द्या. टीम चिखले संघ महेश विपक्षात पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी करण्याकरता पुढचा बॉल. ते थोडासा शफल झाला होता मात्र बॉलचा पाठलाग होतोय. सिंगल तर वेगानं कंप्लीट केली आहे. तिथे डबलचा कॉल दिलाय महेशनं. धोका होऊ शकतो मात्र इथे जी काही फेकी आली
ते यष्टीरक्षकाच्या समोरून बॉल उडला आणि बॅकअपला अजय होते स्वतः. तिथे 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये, पुढे जातीये स्कोर कार्डवर. 37 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. दुसरं षटक ते खूप लांबणीवर गेलं. अतिरिक्त चेंडू हाताळले गेले. इथे महेश एक मोठा फटका खेळतोय, ठोकतोय षटकार. प्रथमेशच्या विपक्षात तगडा प्रहार. 6 धावा आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलची फेकी येते, मात्र थोडी खराब येते फेकी. मात्र पॅकअपला आहे खेळाडू. गोलंदाज अजय ओव्हर नंबर 3 करता आलाय गोलंदाजी करण्याकरता. 1 धाव इथे अर्जित होती. 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 44 बनल्यात. पुढचा बॉल मात्र इथे महेशचा फटका फसलाय. चेंडू बराच काय हवेत आहे. नो डाऊट संकेत बॉलवर आला होता, म्हणजे चुकी होणं ते शक्य नाहीये आणि कॅच कॅरी केली आहे. मी मगाशी उल्लेख केला या टीमचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तो संकेत पाटील आणि चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट गेली आहे. संपवलाय महेशचा खेळ. नवीन बॅटरला मिळेल संधी. धावसंख्या 44 या धावसंख्येवर असताना नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय बॅटिंग करण्याकरता. रोहित आलाय. जिथे आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आपण पाहतोय. पाहता पाहता या स्पर्धेचे 4 दिवस संपले, जिथे 5वा दिवस तो आपल्या समोर चालू आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असेल. खूप सारी पारितोषिक या स्पर्धेकरता. तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,21,000 रुपये रक्कम असलेली ही वाडा तालुक्याच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा ती आपण पाहतोय. अजय बॉलिंग ट्रॅकवरनं समोर रोहित करता आता चेंडू हाताळावे लागतील 6व्या मॅच मधनं. पुढचा बॉल ते मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावलाय. संकेत एका हातानं बॉलला फील्ड करतोय, बॉलची फेकी करतोय. एकच ती इथे कंप्लीट असेल. एक वर समाधान मानावं लागेल टीम पुणे 11 संघाला. समोर बॅटर समीर आलाय बॅटिंग करण्याकरता. स्ट्रायकर एंडवर समीर तो सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. त्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज अजय 6व्या मॅचच्या दिशेनं. समीरनं फटका तर चांगला ठोकलाय, नो डाऊट षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जातीये. 51 धावा त्या बनल्यात स्कोर कार्डवर. आणि जर प्रेक्षक असाल तर आपण या समालोचन कक्षापर्यंत मुख्य मंचावर या, जिथे आपला सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक टी शर्ट आणि आदरणीय व्यक्तिमत्व संदीपजी पाटील साहेब SP यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपये देऊन तुमचा इथे सन्मान केला जाईल. आणि इथे बॉल गेलाय चौकार. 4 समीरच्या बॅटमधनं. आणखीन एक चांगला स्ट्रोक 4 धावांकरिता. एक धाव ती इथे अर्जित होतीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे वधारतीये.
56 धावा स्कोर कार्डवर बनल्यात. ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता चौथ्या षटकातनं गोलंदाज शैलेश आलाय. या टीमचा एक मुख्य खेळाडू तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये समोर समीर आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड जरूर केलं असलं तरी मात्र इथे रनआउट करण्याची जी काही संधी होती ती दबडली गेली आहे आणि सेफ असेल बॅटर. तत्पूर्वी एक कंप्लीट होती. एकच्या मदतीने धावसंख्या 57 धावा 57 धावा स्कोर कार्डवर बनल्यात आणि इथे तो प्रेक्षक वर्ग त्याला इथे 500 रुपये रोख रक्कम आणि एक आकर्षक टी शर्ट देऊन त्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे. सव्यात मॅचच्या दिशेनं ते डॉट बॉल ची उद्घोषणा होती. निर्धाव चेंडू अगदी प्रेक्षक वर्ग देखील खुश होतोय. सव्यात मॅचच्या दिशेने जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल शैलेश सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. ते फटका फसलाय. अनिल आलाय बॉल खाली. मात्र इथे अनिल कडनं देखील होती या चुकी. तिथे सिंगल धाव कदाचित होती. डबलला कॉल दिला. दुसरी धाव घेण्यामध्ये इथे समीरला परतावं लागलंय. बॅटर बाद. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे आणि खूप दूरवर आहे. ठोकलाय षटकार आल्या आल्या 6 धावांकरता. चौसष्ट धावा लागल्यात स्कोर कार्डवर टीम कोणे 11 संघाच्या. चौसष्ट धावा ज्या स्कोर कार्डवर आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज शैलेश तो आहे सज्ज. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेचलाय. मात्र तिथे संकेत आहे. कॅच कॅरी केलाय आणि विकेट जातीये. बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानात धनंजय दाखल झालाय. सव्यात पुढचा बॉल पॅटच्या एकदम खालच्या भागाला टोला बॉल लागला असं म्हणजे ती सिंगलर जित होती. या क्षेत्ररक्षक चुकी करतायत. या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे. कैलासजी पाटील बड्डे बॉय ते इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम.
आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील या संपूर्ण शिवकृपा मित्रमंडळ व DKP स्पोर्ट्स कडनं त्या कैलासजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सदुसष्ट धावा झाल्यात. विजयाकरता 68 धावा कराव्या लागतील त्या टीम प्रतीक पाटील आणि टीम चिखले संघाला. 68 धावांचं लक्ष असेल. येणारी 24 बॉल आणि 68 धावा त्या विजयाकरता कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच कलंबोली कलंबोली आणि त्या विपक्षात टीम ओमसाई कोणे. नेक्स्ट मॅच दोन टीम तयार राहायचे. टीम ओमसाई कोणे आणि कलंबोली नेक्स्ट मॅच करता तयार राहायचंय. टीम कलंबोली आणि ओमसाई कोणे. आणि यापुढचं धावतं समालोचन जे तुमच्यापर्यंत घेऊन येतील अगदी महाराष्ट्रभर त्यांची कॉमेंट्री तुम्ही ऐकतायत. अक्षय पांडव सर. ओव्हर टू अक्षय पांडव सर. धन्यवाद कुणाल मोकाशे यांना. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या वतीने आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. अगदी दर्जेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या दर्जेदार आयोजन नियोजन मधला आजचा 5वा दिवस. 5व्या दिवसातला खेळ तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पूर्वार्धाचा खेळ झाला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 67 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलंय. आणि या 68 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता दोन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले. महेश आलाय प्रमुख गोलंदाज आहे. फ्रंटलाईन गोलंदाज एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे या टीमचा. आकाश आणि शैलेश असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र हा बॉल उडवला उंच हवेत. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. पहिल्याच बॉलवर पहिला झटका पहिला हादरा.
फलंदाज आकाश, ज्यानं आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न असफल राहिला. झेलचितच्या स्वरूपानं माघार परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय. टीम साईदेवा चिखले संघाला हा पहिला झटका. विकेटचं पतन, खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 68 तिचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉलवर महेशनं सफलता मिळवली. या फलंदाजाला माघारी परतवलंय. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. महेश पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे संकेत, जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस होता, ज्याला दिशा दिली बिटवीन द गॅप. बॉल गलीच्या जवळपासनं चाललाय वेगानं सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकानं तिथे प्रयत्न जरूर केले, मात्र त्या प्रयत्नांना अपयश आलंय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. पहिला चौकार या डावाचा, तो येत असताना 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र शून्यावरनं 4 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल कट केलाय. तिथे बिटवीन द गॅप खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या मागे धावतोय. अखेरीस त्यानं चेंडूला जोपर्यंत स्टॉप केलं तिथे रन्स त्या वाचवल्या गेल्या. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना 5 आक्रमकता ती या मॅच मध्ये गरजेची आहे, कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 68 धावा दाफलकावर लावायच्या आहेत. मध्ये जवळपास 17 रन्स या पर ओव्हर तुम्हाला दाफलकावर लावणं गरजेचं आहे आणि 17 रन्स त्या अशा सहजतेनं लागणार नाही. या 17 धावा प्रत्येक षटकागणिक जर तुम्हाला दाफलकावर लावायच्या आहेत तर मग तिथे षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानात होणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज महेश आतापर्यंत 3 बॉल योग्य टप्प्यावर त्याच्याकडनं हाताळले गेलेत. तोच महेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळलाय. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातातनं चेंडू निसटला आणि तदनंतर मग निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स येतील 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवर. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे एक सिंगल जी धाफलकावर जोडली जाईल. एक सिंगल जर इथनं धाफलकावर येत राहिली तर निश्चित थोडंसं रिलॅक्स फील करेल टीम कोणी 11, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आल्या. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे पहिल्या ओव्हरपासून आक्रमकता ही गरज आहे या मॅचची आणि आक्रमकतेने खेळ केला तर आणि तरच या मॅचवर कुरघोडी ती तुम्हाला करता येऊ शकते. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. विकेट कीपर आणि शॉर्ट फाईन लेग त्यांच्यामध्ये एक रिले कॅच
तो तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटचं पतन होतंय, माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज संकेत त्याच्या पारीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. संकेत बाद. विकेटचं पतन ते सातत्यपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या विकेटच्या पतनानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या ती 10 या आकड्यावर स्थिर आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 68 धावसंख्येचं एक चांगलं बलाढ्य टार्गेट सेट केलंय आणि हे बलाढ्य टार्गेट धाफलकावर लावण्याकरता विकेट गमून किंवा सिंगल डबल घेऊन चालणार नाही. तुम्हाला जर विजयावर शिक्कामोर्तब करायची आहे तर मग आक्रमकतेनं खेळ तो मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. ओम साई कोणे आणि कलंबोली दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हर नंतर धाफलकावर फक्त 10 धावा आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र तिथे स्वीप करायचा होता. फॉलोविंग स्वीप ज्याला म्हणतात तो फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल च्या जवळ गेला होता मात्र चेंडू तिथे नजरेतनं हटत असताना विकेट किपर च्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज धीरज अगदी योग्य टप्प्यावरचा मारा. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत राहिलाय. संधी होती रिते क्षेत्ररक्षकाला. झेल हातातनं निसटला गेलाय. निर्धाव एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 11 ही धावसंख्या दाफलकावर आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर या ओव्हर मधले 2 चेंडू ते समाप्तीला आलेत. साईनाथ पष्टे इथे उपस्थित होत आहेत. काल एक दर्जेदार अर्धशतक साईनाथ पष्टे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अगदी लाजवाब खेळ साईनाथ पष्टे यांनी मैदानाच्या आतनं प्रदर्शित केला. कुणाल मुगाशी आपल्याला टॉसबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. नाणेफेक ती केली जाणार आहे. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावा संख्या जर आपण पाहिली तर 11 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्याला केलंय पुल आणि करायचंय मैदानाच्या बाहेर गुल. मात्र तिथे झालाय. क्षेत्ररक्षकानं झेल तर टिपला मात्र सीमा रेषेचं उल्लंघन केलंय आणि त्यामुळे तिथे पंचांचे दोन्ही हात आकाशात. इशारा आलाय षटकाराचा. 6टप्प्यावरचा चेंडू तो आपल्याला धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. प्रतीक जो मैदानाच्या आतमध्ये साथीनं शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत झेपावेल बॉल त्याला गुंगारा देऊन निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. होईल चौकारामध्ये परावर्तित. रन्स मिळतील 4.
या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती एकंदर 21 धावा. यावेळेस वाईटचा इशारा, त्यामध्ये होईल भर. धावसंख्या 22. प्रत्येक चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर रन्स त्या वाढवणं या मॅच मधली खऱ्या अर्थानं गरज आहे. राजेशजी सातवी इथे उपस्थित होत आहेत. राजेश सातवी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला बॉल थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर इथे समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 22. बारा चेंडूचा खेळ इथनं बाकी आहे आणि 12 चेंडू नंतर विजयाकरता 46 धावसंख्येची गरज आहे. 12-46 इथनं विजयाकरता बनवायचे आहेत. त्यावेळेस मात्र खोलडप्याचा बॉल, ज्याला खेळण्याचा प्रयत्न, तिथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर, मात्र विकेट कीपर करतोय तिथे चुकी आणि त्या चुकीनंतर येते 1 धाव. चांगली फिल्डिंग केली होती, रिटर्न ही योग्यतेने केला होता, मात्र विकेट कीपर तिथे चेंडूला हात दाखवण्याऐवजी पाठ दाखवली आणि त्यामुळे 1 रन ची धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. तनिष पष्टे 11 DKB स्पोर्ट्स पाहुणेपाडा आज इनॅक्शन शेवटच्या मॅच मध्ये मला वाटते खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी अमोलच्या वतीने केली जाईल. खोलडप्याचा बॉल आहे, ज्याला तिथे दिशा देण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 24. खूप जास्त मागे पडला इथे साई देवा चिखले. विजयाकरता जे आव्हान आहे ते थोडंसं मोठं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक झाली. या विकेट्स गेल्यात. हवे तसे चांगले फटके ते मैदानाच्या आतनं येताना पाहायला मिळत नाहीयेत. जर चांगले फटके मैदानातनं प्ले केले तर या मॅच मध्ये जिंकण्याची संधी आहे, कारण एक आव्हान जर आपण पाहिलं तर ते बलाढ्य आहे. फुल टॉस मिळालाय आणि त्याला फुल टोल वसूल करण्याच्या इराद्याने खेळलाय. बॉलला उडवून फेकून दिलंय ओव्हर दी मिड विकेट, सीमा रेषा पार. इथे एक दमदार हिट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. फलंदाज शैलीच्या बॅटमधनं षटकार. दोघांकरता प्राइज आहे साईनाथ पष्टे यांच्याकडनं. जर अमोल यांनी विकेट मिळवली तर 200 रुपये आणि फलंदाज शैलेशनं त्याला षटकार मारला तरी त्यालाही 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यापुढच्या बॉलवर येणारे जे 2 बॉल शिल्लक आहेत त्यामध्ये ते पारितोषिक साईनाथ पष्टे यांच्या माध्यमातून आहे. मात्र या दरम्यान एक दर्जेदार कव्हर ड्राईव्ह तो आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 34, 34 या आकड्यावर. 34 बनवल्यात, अजूनही 34 बनवायचे आहेत. 34 बनवण्याकरता 8 बॉल शिल्लक आहेत. 34 बनवण्याकरता तुम्ही 16 बॉल वापरलेत, म्हणजे अर्धेच चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये जेवढ्या धावा दाफलकावर लावल्यात तेवढ्याच धावा दाफलकावर अजूनही जोडायच्या आहेत. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला जरी लागला असला तरी 2 रन त्यावर घेण्याचा मनसुबा होता, मात्र रोखलं गेलं. तिथे एक सिंगल, त्यावरच समाधान मानतायत.
प्रशांत साबळे शैलेश यांचे साडू आहेत ज्यांच्याकडनं जर हॅट्रिक मारली षटकार जर सलगचे 3 त्याने खेचले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल आहे. बघूया साईनाथ पष्टे यांनी जे प्राइज लावलंय ते प्राइज इथे मिळवलं जात आहे का? दोन्ही खेळाडूंपैकी कुणीतरी एक खेळाडू ते प्राइज इथे मिळवत आहे का? यावेळेस मात्र हा बॉल त्यावर केलाय पुल आणि हा पुल ठरलाय पॉवरफुल. बॉल सीमा रेषा पार, उत्तुंग गगनचुंबी स्ट्रोक, षटकार. दुनियेचं घेत नाही ते कारण आज भरपूर सामने ते आपल्याला खेळवायचे आहेत त्यामुळे विनंती आहे जास्तीचा वेळ न घेता लगेचच मॅच ती आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. नेक्स्ट मॅच साईनाथ पष्टे यांच्या शुभस्ते आपण नाणेफेक करतोय. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आणि मॅच करता लगेचच रेडी राहायचंय. राजेश सातवी माजी पंचायत समिती सदस्य तेही तिथे टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत जॉईंट असतील. रोहन आलाय शेवटच्या आणि अंतिम ओव्हर करता 6 चेंडूमध्ये 27 बनवायचे आहेत. शैलेश त्याच्या बॅटमध्ये जर बॉल मिडल झाले तर या 27 धाफलकावर लागू शकतात. पहिला बॉल फक्त पाहिलाय, सोडून दिलाय, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलंय. इशारा केलाय वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. आता 26 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 6. शैलेश त्याच्याकडनं आक्रमकतेच्या फलंदाजीची गरज आहे आणि ती काय इथे ते करून दाखवेल मैदानाच्या आतमध्ये. लोवर फुल टॉस उडवलाय लॉंग ऑन मध्ये. वाह वाह वाह, लाजवाब दर्जेदार रनिंग कॅच तो तिथे कंप्लीट केलाय. शैलेशला माघारी परतवलं, एक मोठी विकेट इथे शैलेश बॅक टू द डगआउट. सुनील पाटील मिलिंद बागुल दादांचे मित्र खंबीर. धनेश साने दोस्ती यारी निभावतो एक नंबर. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता बॉल शिल्लक आहेत 5 रन बनवायचे आहेत. 26 नवीन फलंदाज अजय जो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता हीच भूमिका त्याला बजावावी लागेल जर या मॅच मध्ये त्याला विजयावर शिक्कामोर्तब करायचंय. इथे मात्र फुल टॉस होता. रन घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे कारण षटकारांची गरज आहे आणि या बॉलवर रन्स येणं ते गरजेचं आहे. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज जर चुकी करणार नाही तर या मॅचवर त्याची टीम कुरकुटी जरूर करू शकते. आणि या दरम्यान अजयचा फटका फसलाय. बॉलनं जास्त उंची गाठली आहे, लांबी कमी, झेल झालाय कॅरी, मिळतीये विकेट. खेळाडू बाद.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. आलाय बॉल आलाय, त्यावरच हा शेवटचा चेंडू टाकला जाईल आणि जी औपचारिकता आहे ती औपचारिकता तिथे पूर्ण करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉल हवे ते आणि इथे विजयी होतीये टीम कोणे 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच ज्यांना अगदी बहरदार आणि दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला, समीर नामदे तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या समीर, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच चं जे प्राइज आहे ते आपण इथे वितरित करणार आहोत. आजचे जे बर्थडे बॉय आहेत कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. समीर नामदे जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि कैलास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना इथे हे मॅन ऑफ द मॅच चे प्राइज आहे ते वितरित करणार आहोत. समीर नामदे यांना मॅन ऑफ द मॅच जे प्राइज आहे ते आपण इथे वितरित करतोय.